वृद्ध गिधाडने सांगितलं की म्हातारपणात मुलं साथ सोडून का जातात. नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा, कारण म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच आहे. जो आज बालक आहे तो उद्या युवा बनेल आणि त्यानंतर तरुण बनेल आणि त्यानंतर त्याला म्हातारा हे बनायचंच आहे. तुम्ही काहीही करा, परंतु यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही. असं होऊ शकत नाही की एकदा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्या पैशांच्या जोरावर कधी म्हातारा बनू शकत नाही, किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात, तो त्या शक्तीचा जीवावर म्हातारा बनू शकत नाही. असे नाही, कुणीही असू द्या, ध्यानी, गुणी, श्रीमंत, शक्तिशाली, कुणाकडेही कुठलाही खुबी असू द्या, परंतु म्हातारा हे प्रत्येकाला येते. आणि म्हणूनच ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपल्या स्वतःचं मूल म्हातारपणात आपली साथ का सोडतात आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी आपण ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायला हवी. एका जंगलात एक वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलबिलाट करत असत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असे. काही पक्ष्यांचा तो झाड तर घरच होता. त्या झाडावर राहून पक्ष्यांना अगदी सुरक्षित वाटायचं. असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळ राहिलो तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढू लागतो. त्याप्रमाणे त्या वृक्षावर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत सुद्धा अगदी तसंच घडलं होतं. त्या वटवृक्षासोबत त्या पक्ष्यांचा मोह खूप जास्त वाढला होता. एके दिवस जंगलामध्ये दुष्काळ पडला. पाऊस पाणी नाही. जंगलातील सर्व झाडं सुकायला लागली. त्याबरोबर तो वटवृक्षसुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकायला लागला. त्या वटवृक्षावर राहणारे बरेच पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले. तेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकायला आणि तो झाडाच्या फांद्या सुकून खाली पडू लागल्या. तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले. फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहत होता. त्यांनी पाहिलं की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत. काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या गिधडाला सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास सांगितले होते, परंतु गिधडाने तिथून जाण्यास नकार दिला. म्हाताऱ्या गिधडाने विचार केला की मी जन्माला ह्या झाडावर आलो आहे. या झाडावर मी लहानचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुखदुःख मला ह्या झाडाने दिले आहेत. आज यावर मोठी संकट आले आहे. मग मी या झाडाला ह्या संकटात माझ्या ह्या साथीदाराला एकटं टाकून कसं जाऊ शकतो? या वृक्षाने मला लहानचं मोठं केलं आहे. सुखदुःखात माझी साथ दिली आहे. माझ्यावर या वृक्षाची खूप सारे उपकार आहेत. मी जरी मेलो तरी चालेल, परंतु या झाडाला सोडून मी कधीच जाऊ शकत नाही. ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात, जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात. परंतु हे सुखी मनुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना विसरून जातात. अशा मुलांना आज वाटायला पाहिजे हे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सांभाळ करत नाहीत. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं, तेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एकटं सोडलं होतं का? जेव्हा तुम्ही आजारी पडला होता, तेव्हा पूर्ण रात्र जागून आईवडिलांनी तुमची सेवा केली होती. ते तुम्हाला एकटे सोडून कुठे गेले होते का? तुम्ही एखाद्या संकटात अडकले असेल तरी त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्यांनी खाल्ली का? आज ते म्हातारे झाले आहे तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतो. तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे, परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. वृद्ध गिधडाने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचे निर्धार केला. काही दिवस उलटून गेले. त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली.
त्याला वाळवी लागली. परंतु इतकं सारं होऊन ही तो गिधडाने त्या झाडाला सोडून गेला नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरून भोजनाची तो व्यवस्था करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे. खूप दिवस निघून गेले. जे पक्षी त्या वटवृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपला सोबती वृद्ध गिधाड अजूनही त्याच वटवृक्षावर राहत आहे. आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्याला समजावून आपल्यासोबत घेऊन येऊ. हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधडाला भेटण्यासाठी तिकडे आले आणि त्या वृद्ध गिधडाला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. ते म्हणू लागले, हे वृद्ध गिधाड, तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात? या वृक्षाचे जीवन आता संपले आहे. मरणाऱ्यांच्या सोबत मरणे तर संपूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे. हा झाड पूर्णपणे सुकला आहे. ह्याला वाळवी लागली आहे. एक दिवशी मोठा वादळ येईल तेव्हा हा झाड खाली पडून जाईल. मग तुम्ही कुठे जाल? विद्वान लोक नेहमी म्हणतात की शत्रू, कर्ज, रोगराई, अग्नी या चारही गोष्टींना वेळेतच संपवायला हवे आणि जो मनुष्य या 4 गोष्टींना वेळेवर संपवत नाही त्याला एके दिवशी मनुष्याला संकटाला समोर जावे लागतो. आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाड तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठला तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे. मित्रांनो, सर्व पक्ष्यांनी इतकं समजावून सुद्धा वृद्ध गिधाड त्या झाडाला सोडायला तयार नव्हता. तो गिधाड म्हणू लागला, माझ्या मित्रांनो, हा वटवृक्ष माझ्या आईवडिलांसमान आहे. माझे माता पिता मला जन्माला घालून ह्याच वटवृक्षावर सोडून गेले. ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुख मी या झाडावर उपभोगलो आहे. लहानपणापासून ते म्हातार होईपर्यंत सर्व प्रवास मी ह्या झाडावरून राहून व्यतीत केला आहे. आणि आता माझ्या ह्या साथीदारावर एवढा मोठा संकट आला आहे. मग मी अशा संकटाच्या वेळी त्याला मी एकटा सोडून कसं जाऊ शकतो? मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल. असे म्हणतात की भक्त, सेवक आणि शरणागत हे म्हणतात की मी तुमचाच आहे. अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे. जो कोणी अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठा पाप लागतो. आणि ज्यांनी आपले पालनपोषण केले आहे, सुखदुःख आपली साथ सोडली नाही, अशा आईवडिलांना जो सोडतो अशा व्यक्ती सृष्टीवरील सर्वात मोठा पापाचा धनी बनतो. अशा माणसांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही. वृद्ध गिधाड सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी ह्या झाडावरच राहीन. हे माझे पक्षी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इथून निघून जा. वृद्ध गिधडांचे म्हणणे ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात. काही पक्षी म्हणू लागतात की त्यांच्या वयानुसार या वृद्ध गिधडाची वृद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे. हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजवलं तरीसुद्धा त्याला समजत नाही. तो त्याचा निर्णयावर ठाम आहे. काही दिवस उलटून गेले. काही पक्षी पुन्हा त्या वृद्ध गिधडाला समजवण्यासाठी येतात, परंतु तेव्हासुद्धा गिधडाने जाण्यासाठी नकार दर्शवला. यावेळी सर्व पक्षी त्यांच्या घरी गेले नाही, तर ते काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितले. हे भगवंत, आम्ही या जंगलामध्ये राहत होतो. त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडले नाही. पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही. सर्व झाडं सुकून गेली आहेत. त्या जंगलातील सर्व जीवजंतू जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत. परंतु दुःखाची एक गोष्ट आहे की त्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्ध गिधाडसुद्धा राहत होता. आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून गेलो, परंतु तो कधीही पडू शकतो. आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधडाला समजावण्यासाठी तिकडे गेलो होतो, परंतु तो वृद्ध गिधाड आमचं ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत ते या वटवृक्षाची साथ सोडणार नाही. आणि म्हणूनच हे भगवंत, आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत. तुम्ही स्वयं आमच्यासोबत चला आणि आमच्या वृद्ध गिधडाला समजावून सांगा. कदाचित ते तुमचं म्हणणे ऐकतील.
मित्रांनो, पक्ष्यांची ही मागणी इंद्रदेवाने ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्ष्यांसोबत त्या जंगलात जाऊन त्या वृद्ध गिधडाला समजू लागतात. हे गिधराज, मी देवराज इंद्र तुम्हाला समजवण्यासाठी आलो आहे. हा वृक्ष आता कधीही पडू शकतो. यावर सावलीसाठी एक सुद्धा पान शिल्लक राहिलं नाही आणि तुम्ही सुद्धा खूप म्हातारे झाले आहेत. हा वृक्ष जर खाली पडला तर तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणूनच या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून जा. मित्रांनो, इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून वृद्ध गिधाड म्हणू लागला, हे भगवंत, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आई वडील मला ह्याच वृक्षावर सोडून निघून गेले. मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा ह्याच वृक्षाने मला लहानाचं मोठं केलं. माझं पूर्ण बालपण ह्याच वटवृक्षावर गेलं आहे. ह्याच वटवृक्षावरून मी म्हातारा झालो आहे. माझा पूर्ण जीवन ह्याच वृक्षावर व्यतीत झाला आहे आणि आज ह्या वृक्षाला संकट आला आहे तर मी ह्याला सोडून कसं जाऊ शकतो. नेहमी लोक असंच करतात. जेव्हा एखादं संकट येते, गरिबी येते, तेव्हा अशा लोकांचे नातेवाईकसुद्धा साथ सोडून जातात. परंतु मी अशा मतलबी लोकांसारखं नाही आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत या वृक्षाची साथ सोडणार नाही. झाडाबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात. ते म्हणतात, हे वृद्ध गिधराज, मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो. तुम्ही मागा, तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा वृद्ध गिधराज म्हणतो, हे भगवंत, जर तुम्हाला वरदान द्यायचं आहे तर मला नको, या वटवृक्षाला वरदान द्या. तुमचं वरदानमुळे हा वटवृक्ष पुन्हा पूर्वीसारखं हिरवगार होऊ द्या. याचं आयुष्य वाढू द्या. मी तर तसाही म्हातारा झालो आहे. माझं आता आयुष्य काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. माझ्यानंतर हा वृक्षांच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्यांचे सुखी जीवन जगू शकतील. सगळं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल. गिधडांचं म्हणणं ऐकून इंद्रदेवाने त्या वटवृक्षाला पुन्हा पूर्ण हिरवागार बनवतात. पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला. जंगलातील सर्व झाडं पुन्हा हिरवागार झाली. सर्व हिरवगार प्रसन्न वातावरण पुन्हा निर्माण झालं. जे जीवजंतू पशुपक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते पुन्हा त्या जंगलात परत आले. सर्व पक्षी वटवृक्षांवर पुन्हा राहू लागले आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू झाला. सर्व पक्षी त्या वृद्ध गिधडाची खूप आभार मानू लागले आणि सेवा करू लागले. त्यांच्यासाठी अन्न पाणी सर्व काही ते आणून देत होते. सर्व काही पूर्वीसारखं आनंदाने राहू लागले. मित्रांनो, अशा प्रकारे त्या वृद्ध गिधडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं. आपल्याला सुद्धा या गोष्टीमधून एक शिकवण घ्यायला हवी की संकट काळात कधीही आपल्या माणसांची साथ सोडायला नाही पाहिजे. खास करून आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपले पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांची तर साथ आपण अजिबात सोडलं नाही पाहिजे. हे तुमचे जन्मदाता आहेत. तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट, खूप सारे त्रास सहन केले आहेत आणि त्यांना म्हातारपणात जर तुम्ही आधार देऊ शकत नाही तर असं जीवन काहीच कामाचं नाही. तुम्ही पण एके दिवशी म्हातारे होणार आणि तुम्ही तुमच्या मुलाकडून अशीच अपेक्षा करणार. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.